दुसरीकडे नाशिक विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत धुसफूस कायम आहे। नाशिक आणि जळगावच्या जागेत आता अदलाबदल होणार का असा सवाल विचारला जातोय। नाशिक विधान परिषद मतदारसंघात भाजपचे सर्वाधिक मतदार असल्याने भाजप या जागेसाठी आग्रही आहे। गेल्या वेळी विधान परिषदेचे आमदार शिवसेनेचे होते, त्यामुळे शिंदेंची शिवसेना या जागेवर मजबूत दावा ठोकते आहे। जळगावला शिवसेना मंत्री गुलाबराव पाटलांचे पुत्र प्रताप पाटील हे इच्छुक आहेत, तर नाशिकमध्ये गिरीश महाजनांचे निकटवर्तीय गणेश गीते हे दावेदार मानले जात आहेत। त्यामुळे महायुतीत आता नाशिकच्या जागेवर काय तोडगा निघणार, भाजपसोबत वाटाघाटीत एकनाथ शिंदेंना कितपत यश मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला कोकण विधान परिषदेच्या जागा वाटपाचा तिढा सुटला अशी माहिती मिळते। तटकरेंच्या मुलासाठी राष्ट्रवादी रायगडचं पालकमंत्रीपद सोडणार असल्याची माहिती मिळते, त्यामुळे रायगडचं पालकमंत्रीपद अखेर शिवसेनेला मिळणार आहे। शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्या गळ्यात अखेर पालकमंत्रीपदाची माळ पडणार असं स्पष्ट दिसतंय। अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले गोगावले आता अंगावर पालकमंत्र्यांचा कोट चढवण्यासाठी सज्ज झाले। एकूणच विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत महानाट्य सुरूच आहे। पुणे, रायगड, जळगाव, संभाजीनगरमध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल अशीही शक्यता वर्तवली जाते। एनसीपी आणि भाजपमध्ये पुणे विधान परिषद जागेवरून तणाव आहे। एनसीपीचं संख्याबळ जास्त आहे, मात्र भाजपला ती जागा हवी आहे, तर एनसीपी त्यासाठी तयार नाही असं कळत आहे। एनसीपी पुणे आणि रायगड दोन विधान परिषद जागांसाठी आग्रही असल्याचीही माहिती आहे। एकनाथ शिंदे हे जळगाव, संभाजीनगर विधान परिषद या जागा मिळाव्यात यासाठी आग्रही आहेत, मात्र दोन्ही जागा भाजपला हव्यात, त्यावरून अद्याप तोडगा निघत नाहीये। एकूणच महायुतीत जर जागा वाटपावरून तोडगा निघाला नाही तर युतीत मैत्रीपूर्ण निवडणूक होण्याचीही शक्यता आहे। अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे उद्या उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती मिळते। पोटे जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरतील। 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे। एकीकडे भाजपचा उमेदवार ठरलेला असतानाच महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अद्याप पत्ता नसल्याची माहिती आहे। काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या यशोमती ठाकूर या जिल्ह्याबाहेर असल्याची माहिती आहे, त्यामुळे या महत्त्वपूर्ण निवडणुकीबद्दल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्येच निरुत्साहाचं वातावरण दिसतंय। त्यामुळे प्रवीण पोटे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा होण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत।